Good morning, friends. Today we are going to study the heart. Heart, it is the main pumping organ of the circulatory system because it can pump the blood to the various organs of the body which is far from the heart, and due to this reason heart is called as the pumping organ. And heart, it is the reddish brown in color. कलर जर आपण पाहिला हार्टचा तर इट इज द रेडिश ब्राउन इन कलर. इट इज अ hollow means पोकळ. Heart, it is a hollow muscular organ. Why it is a muscular? Because it is made up from the cardiac muscle, आणि म्हणून आपण असं म्हणतो it is a muscular organ. Roughly the size of the heart, it is the one's fist. One's fist. One's fist means प्रत्येकाचं हृदय हे स्वतःच्या झाकलेल्या मुठी एवढं असतं, आणि याला आपण म्हणतो द साइज ऑफ द हार्ट, इट इज द ओन्स फिस्ट. अँड द ॲव्हरेज वेट ऑफ द हार्ट इन केस ऑफ द मेल, द वेट ऑफ द हार्ट इट इज 300 grams in case of the male, and in case of the female the weight of the heart it is the 250 grams in case of the female. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक लक्षात येईल की मेल मधला हार्ट हे आकाराने मोठं असतं फिमेल मधल्या हार्ट पेक्षा. आणि हार्ट इट इज अ कोनिकल इन शेप and it lie in the media sternum. What is mean by media sternum? हा शब्द पहा, media sternum. media sternum. media sternum आपण हे अगोदर पाहिलेले. समजा हे दोन्ही लंग्स आहेत आणि ह्या दोन्ही लंग्सच्या मध्ये हार्ट इट इज अ प्रेझेंट बिटवीन द टू लंग्स. हे असं दोन्ही लंग्सच्या मध्ये हार्ट असतो, आणि म्हणून आपण त्याला म्हणतो इट इज द मीडिया स्टर्नम. हार्ट लाईज इन द मीडिया स्टर्नम means between the two lungs. And you observe here, heart it is a somewhat conical in structure. What is meant by conical? The base of the heart it is a somewhat conical in structure, means base of the heart it is a broad while the apex of the heart it is a narrow. म्हणजे वरची बाजू अशी जाड असते आणि खालची बाजू अशी निमुळती असते, आणि म्हणूनच असं म्हणतात इट इज अ कोनिकल इन शेप अँड it is a slightly tilted toward the left side. tilted means slightly oriented. म्हणजे हृदय हे बरोबर सेंटरला नसतं तर ते थोडंसं डाव्या बाजूला झुकलेलं असतं. आपण कोणाचंही हृदय जर पाहिलं बरोबर असं सेंटरला नसतं. कुठे असतं मग? इट इज अ स्लाइटली ओरिएंटेड टुवर्ड द लेफ्ट साइड अँड इट रेस्ट above the diaphragm. असा खालच्या बाजूला डायफ्राम असतो आणि इट रेस्ट अपॉन द डायफ्रागम और इट रेस्ट अबव द डायफ्राम. हा डायफ्रागमच्या वरच्या बाजूला हार्ट इज प्रेझेंट. देन हार्ट इज enclosed in a membranous sac, and that membranous sac is called as the पेरिकार्डियम. या ठिकाणी आपण हार्टच्या वॉल दाखवलेले आहेत, त्याचं पेरिकार्डियम कसं असतं ते आपण दाखवलेलं आहे. मी आता एक वाक्य असं सांगितलं, हार्ट इज इनक्लोज्ड इन द मेम्ब्रेनस सॅक अँड दॅट सॅक इज कॉल्ड ॲज द पेरिकार्डियम.
पेरिकार्डियम. या ठिकाणी आपण दाखवलेले आहे की दिस वन इज द पेरिकार्डियम. अँड दिस पेरिकार्डियम इट इज अ फॉर्म फ्रॉम द 2 लेयर्स. म्हणजे एक तर हृदय हे वरच्या बाजूला पेरिकार्डियमने कव्हरिंग केलेले आहे. अँड दॅट पेरिकार्डियम इट इज अ फॉर्म फ्रॉम द 2 मेन लेयर्स, द आउटर fibrous and the inner. That layer it is called as the serous pericardium. वरचं जे आहे त्याला म्हणायचं फायब्रस पेरिकार्डियम आणि आतलं जे लेयर आहे त्याला म्हणायचं सिरस पेरिकार्डियम. हे जे दोन्ही मिळून आहे दॅट इज द सिरस पेरिकार्डियम. आणि वरच्या बाजूला जे ब्लॅकिश दाखवलेलं आहे दॅट इज द फायब्रस पेरिकार्डियम. आणि आतलं हे जे लेयर आहे हे दोन्हींचं मिळून तयार झालेलं दॅट इज द सिरस पेरिकार्डियम. मीन्स द पेरिकार्डियम हार्ट it is enclosed in the membranous sac that is called as the pericardium. And this pericardium it is formed by the 2 main layers, that is outer fibrous and inner serous pericardium. And this outer fibrous pericardium and inner serous pericardium. In the serous pericardium it is a soft and moist and it is a elastic in nature. हा serous pericardium जो आहे तो कसा असतो? It is a soft, moist and elastic in nature, and it is a formed from the squamous epithelium, and it is a further divided into the 2 layers, that is the parietal layer. हे परत serous pericardium it is again made up from the 2 layers, parietal outer that is the parietal layer and the inner one that is called as the visceral layer. अशा 2 लेयरनं ते बनलेलं असतं. कोणकोणते आहेत ते? parietal layer and the visceral layer. आता parietal layer, this parietal, in between the parietal layer and the visceral layer, हा झाला parietal layer आणि हा आहे visceral layer. In between the parietal layer and the visceral layer the space is present and that space is called as the pericardial space. या दोघांच्या मध्ये हा जो गॅप दिसतो याला आपण काय म्हणतो? पेरिकार्डियल स्पेस. मग आपण सोप्या शब्दामध्ये कसं सांगायचं? इन बिटवीन द parietal layer and the visceral layer the space is present and that space it is called as the pericardial space. And that the pericardial space it is filled with a fluid that is called as the pericardial fluid. याचा अर्थ ह्या स्पेस मध्ये हा जो फ्लुइड मी दाखवलेला आहे तो फ्लुइड म्हणजे कोणता आला? दॅट इज द पेरिकार्डियल फ्लुइड. आणि जनरली the amount of the pericardial fluid it is the 50 milliliter. म्हणजे जर आपण याच्यात पाहिलं सरासरी तो किती असतो? दॅट इज द 50 milliliter. That is the concentration of the pericardial fluid in the pericardial space. And that pericardial fluid it acts as a shock absorber and protect the heart from the mechanical injuries. इथं हा पेरिकार्डियल फ्लुइड असल्यामुळे it protect the heart from the mechanical injuries and it also keeps the heart moist and it work as a lubricant. lubricantचा अर्थ काय होतो? की ज्या वेळेला हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं त्यावेळेला सहजासहजी
venous areas contraction and the relaxation of the heart, it is takes place due to this pericardial fluid which work as a lubricant. आता हे आपण एवढ्या सर्व बाबी लक्षात ठेवायच्या. म्हणजे आपण आतापर्यंत काय काय की हार्ट त्याचा कलर कसा आहे किंवा ते कसं आहे, कुठं त्याचा ओरिएंटेड आहे, कोनिकल आहे, त्याच्यानंतर इट इज इन्क्लोज्ड बाय द पेरिकार्डियम, इट इज इन्क्लोज्ड बाय द सॅक दॅट इज कॉल्ड ॲज द पेरिकार्डियम. पेरिकार्डियम हे परत दोन लेअरनं बनलेलं आहे, फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम. आणि सिरस पेरिकार्डियम परत दोन लेअरनं बनलेले आहे, परायटल लेअर आणि विसरल लेअर. आणि त्यांच्यामधला गॅप म्हणजे पेरिकार्डियल स्पेस की ज्याच्यामध्ये पेरिकार्डियल फ्लुइड असतो. त्यानंतर आपण पुढच्या पॉइंटकडे येऊ, दॅट इज द हार्ट वॉल. यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आणि तो म्हणजे हार्ट वॉल. हार्ट वॉल हे समजण्याकरता मी या ठिकाणी एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट याचा डॉर्सल व्ह्यू दाखवलेला आहे. आता हार्टची वॉल म्हणजे कोणती, ही जी आहे दॅट इज द वॉल ऑफ द हार्ट. म्हणजे हे हृदयाची जी भिंत असते याच्याबद्दल आपल्याला आता पाहायचं काय आहे. तर हा वॉल ऑफ द हार्ट आपल्याला एक बाब आपण याच्या अगोदर शिकलेलो आहे. हार्ट इट इज अ मेसोडर्मल इन ओरिजिन. म्हणजे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळेला जे तीन लेअर असतात दॅट इज द एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म. मग त्याच्यामधला हार्ट इट इज अ मेसोडर्मल इन ओरिजिन. ओरिजिनच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर इट इज द मेसोडर्मल इन ओरिजिन. त्याच्यानंतर हार्ट इट इज अ फॉर्म बाय द थ्री लेयर्स. हार्ट इट इज अ फॉर्म, वॉल ऑफ द हार्ट इट इज अ फॉर्म फ्रॉम द थ्री लेयर्स. म्हणजे ही जी वॉल आहे ही वॉल तीन लेयरनं बनलेली. मग ते तीन लेयर म्हणजे कोणते, किंवा आपण साध्या शब्दामध्ये असं म्हणू, वॉल ऑफ द हार्ट it is a formed by the three layers, that is the epicardium, myocardium आणि तिसरा जो आहे that is the endocardium. Wall of the heart it is made up from the three layers, that is the epicardium, myocardium आणि endocardium. आता याच्यातला इन डिटेल मध्ये आपण एक घेऊ अगोदर, दॅट वन इज द एपिकार्डियम. आता एपिकार्डियम मध्ये काय काय कॅरेक्टर आहेत. एपिकार्डियम इट इज आउटरमोस्ट लेअर ऑफ द वॉल ऑफ द हार्ट दॅट इज कॉल्ड एज द एपिकार्डियम. म्हणजे इट इज द आउटरमोस्ट लेअर. देन दिस वन इज द थिन लेअर. जर त्याच्या याच्यामध्ये पाहिलं आपण थिकनेस मध्ये जर पाहिलं तर इट इज अ थिन अँड इट इज ऑल्सो फ्लॅट अँड इट इज मेड अप फ्रॉम द फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम. कोणत्या प्रकारच्या सेलनं बनलेला आहे तो, फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम. फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियमच्या साह्याने तो बनलेला आहे. आणि ज्या अर्थी एपिकार्डियम हा बाहेरचा लेअर आहे याचा अर्थ इट इज अ प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. इट इज अ प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. मुख्य इथं दोन तीन पॉइंट लक्षात ठेवायचे. एपिकार्डियम इट इज द outermost layer of the wall of heart. It is a thin, flat, and it is made up from the flat squamous epithelium. And it is a protective in function. म्हणजे प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन हे त्याचं मुख्य काम आहे, प्रोटेक्शन करणं हार्टचं. आता दुसऱ्याकडे येऊ आपण.
दुसरा जो आहे दॅट इज द मायोकार्डियम. मायोकार्डियम इट इज द मिडल लेयर. याला एपिकार्डियमला म्हणलं होतं आउटर लेयर, तसं मायोकार्डियमला काय म्हणायचं, इट इज द मिडल लेयर. देन दिस लेयर इट इज अ थिक. म्हणजे या एपिकार्डियमचा जर विचार केला तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये दिस लेयर इट इज अ थिक अँड मायोकार्डियम इट इज मेड अप फ्रॉम द कार्डियाक मसल. इथं याच्यामध्ये कोणत्या मसल असतात तर कार्डियाक मसल्स आर प्रेझेंट इन द मायोकार्डियम. आणि आता मग या मायोकार्डियमचं फंक्शन काय आहे. मायोकार्डियमच्या फंक्शन मध्ये एकच लक्षात ठेवायचं, ते म्हणजे ऑटोमॅटिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. Automatic contraction and relaxation of the heart, it is takes place due to the myocardium. आणि शेवटचा जो लेयर आहे तो म्हणजे कोणता, दॅट इज द एंडोकार्डियम. हा शेवटचा जो लेयर आहे दॅट इज द एंडोकार्डियम. आता ह्या एंडोकार्डियम मध्ये काय आहे, एंडोकार्डियम इट इज द सिंगल लेयर. हे अगदी सिंगल लेयर आहे. त्याच्यानंतर इट इज अ थिन लेयर. या दोघांचा जर विचार केला तर त्यांच्यापेक्षा एंडोकार्डियम इट इज अ थिन लेयर अँड इट इज ऑल्सो मेड अप फ्रॉम द स्क्वॅमस इपिथेलियम. स्क्वॅमस इपिथेलियम म्हणजे पहिल्या ह्या एपिकार्डियम मध्ये आपण पाहिलं होतं की त्या ठिकाणी ज्या होत्या दॅट इज द एपिकार्डियम मध्ये फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम होत्या. त्याच्यानंतर हा जो आहे दॅट इज अ मायोकार्डियम. मायोकार्डियम मध्ये आपण पाहिलं की ओनली द कार्डियाक मसल्स आर प्रेझेंट आणि इन द एंडोकार्डियम द स्क्वॅमस इपिथेलियम्स आर प्रेझेंट. आणि याचं जे फंक्शन आहे म्हणजे एपिकार्डियमचं काय फंक्शन होतं, प्रोटेक्शन. मग तशाच प्रकारचं एंडोकार्डियम इट इज ऑल्सो प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. म्हणजे एपिकार्डियम आणि एंडोकार्डियमचं फंक्शन हे सारखंच आहे, दॅट इज द प्रोटेक्शन इज द फंक्शन ऑफ दिस एपिकार्डियम अँड एंडोकार्डियम. आणि आता यानंतर आपण येऊ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आता आपण ही हेडिंग पाहू, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. मी या ठिकाणी फिगर काढलेली आहे, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. यालाच आपण हा डॉर्सल व्ह्यू दाखवलेला आहे. तर एक्सटर्नल फीचर्स मध्ये काय काय येतं मुख्यत्वे. इन द एक्सटर्नल फीचर द हार्ट शोज दॅट द हार्ट इट consists of the 4 chambers. The upper 2 receiving chambers that is called as the atria or auricles. वरचे हे जे 2 चेंबर्स आहेत, आता हे आपल्या उलट्या बाजू असतात, याला म्हणायचं लेफ्ट ऑरिकल. हा जो आहे दॅट इज द राईट ऑरिकल. ह्या बाजूचा हा जो आहे दॅट इज द लेफ्ट वेंट्रिकल. हा आहे राईट वेंट्रिकल. म्हणजे हार्टचे वरच्या बाजूचे जे 2 चेंबर आहेत त्याला म्हणायचं ॲट्रिया ऑर ऑरिकल्स, आणि जे खालच्या बाजूचे जे 2 चेंबर्स असतात त्यांना म्हणतात वेंट्रिकल्स. हे खालचे 2 वेंट्रिकल्स आणि वरचे 2 ऑरिकल्स. आता यांच्यामध्ये इन बिटवीन द ऑरिकल्स आर सेपरेटेड फ्रॉम द वेंट्रिकल. म्हणजे इथून वरचा जो भाग आहे तो ऑरिकलचा झाला आणि इथून खालचा जो भाग आहे तो म्हणजे वेंट्रिकलचा झाला. मग ऑरिकल आणि वेंट्रिकल यांना वेगळं कोण करतं, तर इन बिटवीन द ऑरिकल्स अँड द वेंट्रिकल्स द कोरोनरी sulcus is present and that coronary sulcus
इट सेपरेट द ऑरिकल्स फ्रॉम द वेंट्रिकल. म्हणजे या कोरोनरी सुल्शस मधला जो असतो ना असं जे एक मस्क्युलर पार्टिशन आहे त्याला म्हणायचं कोरोनरी सुल्शस. एक खाच असल्यासारखा भाग आहे. मग इथून वरचा बाजू म्हणजे कोणती आली ऑरिकल आणि खालचे म्हणजे वेंट्रिकल. खालचे वेंट्रिकल वरचे ऑरिकल. आता त्यानंतर वेंट्रिकल मध्ये पुन्हा दोन वेंट्रिकल आहेत, लेफ्ट वेंट्रिकल आणि राईट वेंट्रिकल. मग in between the right ventricle and the left ventricle the interventricular sulcus is present. sulcus म्हणजे अशी हा जो आहे त्याला म्हणायचं इंटरव्हेंट्रिक्युलर सुल्शस. सुल्शस म्हणजे अशा प्रकारची खाच. आता त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या बाबी माहिती झाल्या. हा राईट ऑरिकल आहे, हा लेफ्ट ऑरिकल आहे, हा राईट वेंट्रिकल आहे आणि हा लेफ्ट वेंट्रिकल आहे. तर फ्रॉम द अप्पर साइड ऑफ द लेफ्ट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकलच्या ह्या वरच्या बाजूपासून arises a very large blood vessel and that is called as the dorsal aorta. हा जो आहे that is the aorta किंवा dorsal aorta. ही जी रक्तवाहिनी आहे याला आपण म्हणतो डॉर्सल aorta. तुम्हाला या ठिकाणी दिसतो हा जो आहे ना that is the dorsal aorta. And this dorsal aorta it is arising from the upper side of the लेफ्ट वेंट्रिकल. या ठिकाणाहून तो त्याचं ओरिजिनेशन आहे. आता त्यानंतर इथं बघा की हा जो आहे ना मग हा डॉर्सल आउटा जो आहे की हा डॉर्सल आउटा आहे, हा डॉर्सल आउटा. मग डॉर्सल आउटा इट इज हॅव्हिंग 3 रिजन्स. मग 3 रिजन त्याचे कोणते आहेत? हा जो वरती असा चढत्या क्रमाने जो आहे ना याला म्हणायचं असेंडिंग आउटा. त्याच्यानंतर असा जो कर्व झालेला आहे म्हणजे कमानीसारखा जो दिसतो या ठिकाणी असा कमानीसारखा याला म्हणायचं आओर्टिक आर्च. आणि खालच्या बाजूचा जो आहे याला म्हणायचं डिसेंडिंग आओर्टा. म्हणजे आओर्टा इट इज हॅव्हिंग 3 रिजन्स. दॅट इज फर्स्ट रिजन इज कॉल्ड ॲज द असेंडिंग आओर्टा. हा असेंडिंग आओर्टा. त्यानंतर हा जो कमानीसारखा दिसतो तो आओर्टिक आर्च आणि खाली असा जो येतो दॅट इज द डिसेंडिंग आओर्टा. अशा प्रकारे आओर्टाचे 3 भाग असतात. आणि डॉर्सल आओर्टा काय करतो? डॉर्सल आओर्टा इट सप्लाय द ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे शरीराच्या सर्व भागाला ऑक्सिजनेटेड ब्लड पुरवण्याचं कामकाज हा डॉर्सल आउटा करतो विच इज अरायझिंग फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल. आणि हा जो डॉर्सल आउटा आहे दॅट इज द फ्रॉम द डॉर्सल आउटा किंवा फ्रॉम द ह्या मधला जो कमानीसारखा भाग होता याला आपण काय म्हणलं होतं आओर्टिक आर्च. अँड फ्रॉम द आओर्टिक आर्च अरायझेस 3 आर्टरीज. म्हणजे इथून 3 आर्टरी, हा जो कमानीसारखा भाग आहे इथून 3 आर्टरी ओरिजिनेट होतात. मग त्या कोणत्या आहेत? दॅट इज द ब्रॅकिओसेफॅलिक आर्टरी. ही आहे ब्रॅकिओसेफॅलिक आर्टरी. दुसरी जी आहे दॅट इज द लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी. आणि तिसरी जी आहे दॅट इज द लेफ्ट सबक्लेव्हियन आर्टरी. which is both these 3 artery it is arising from the कुणापासून aortic arch. And the from the right ventricle, from the upper side of the right ventricle arises a pulmonary trunk. हा pulmonary trunk arise होतो. And when pulmonary trunk it leave the heart it is divided into the 2 branches. याचा हा pulmonary trunk असा वरती आला. It is divided into the 2 branches. That is the right branch आणि left branch. Right branch goes toward the right lung and left branch goes toward the left lung. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल की हा pulmonary trunk it supply the
deoxygenated blood from, or it carries the deoxygenated blood from right ventricle toward the lungs. कशासाठी? फॉर द पर्पज ऑफ द ऑक्सिजनेशन. म्हणजे अशुद्ध रक्त ह्या राईट व्हेंट्रिकल पासून लंग्स कडे पाठवलं जातं ऑक्सिजनेशन करता. अँड दॅट इज द फंक्शन ऑफ द पल्मोनरी ट्रंक. आणि इथं आपण अगोदरच पाहिलं की डॉर्सल आओर्टा इट सप्लाय द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, ऑल्सो टू द लंग्स. म्हणजे या जेवढे काय आहेत ना या सर्वांना रक्त पुरवण्याचं कामकाज हा डॉर्सल आओर्टा करतो. आणि त्याचबरोबर फ्रॉम द वेन द डॉर्सल आओर्टा इट लिव्ह द हार्ट. इथं आपण पाहिलं डॉर्सल आओर्टा जेव्हा हृदयाला सोडतो तेव्हा फ्रॉम द डॉर्सल आओर्टा arises two branches that is called as the right coronary artery आणि left coronary artery. And that right and left coronary artery it supply the oxygenated blood to the wall of the heart. And when the any problem is created in the right and the left coronary artery, it stop the supply of the blood to the wall of heart and it causes the attack that is called as the heart attack. आणि या ठिकाणी फक्त ही एक बाब लक्षात ठेवा की आता याला ब्लड कुठून आलं. या ठिकाणी हा आहे राईट ऑरिकल. मग राईट ऑरिकल इट रिसीव द deoxygenated blood from various parts of the body, that is the precaval. या वरची जी रक्तवाहिनी आहे याला म्हणायचं प्रीकॅव्हल और सुपिरियर व्हेना केवा. आणि खालची जी आहे त्याला म्हणतात इन्फेरियर व्हेना केवा. सुपिरियर व्हेना केवा कलेक्ट द ब्लड फ्रॉम द अप्पर साइड ऑफ द हार्ट आणि इन्फेरियर व्हेना केवा कलेक्ट द ब्लड फ्रॉम द लोअर साइड ऑफ द बॉडी अँड इट इज poured इनसाइड द राईट ऑरिकल. आणि त्याच वेळेला लेफ्ट ऑरिकल इट रिसीव द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लंग्स with the help of the 4 pulmonary vein. या ठिकाणी अशा 4 pulmonary vein असतात आणि it receive the oxygenated blood from the lungs and it is poured inside the left ventricle. Thank you very much. We stop here.